नमस्कार मित्रांनो, आज आपण परळीचे यादवकालीन मंदिर केदारेश्वर बघायला आलेलो आहोत. मंदिराच्या बाहेरील हा मानस्तंभ व शेजारील एक भग्न मंदिर हे आपल्याला तेथे गेल्यावर दिसते. शेजारील भग्न मंदिर हे प्राचीन काळात अत्यंत देखणे असणारे मंदिर असण्याची साक्ष आपल्याला त्यावरील नक्षीकामावरून मिळते. या मंदिरातील असणारी महिषासुरमर्दिनीची मूर्ती ही आपल्याला भग्न असलेली बघायला मिळते. शेजारीच शिवलिंग दिसते. तसेच तेथील जवळील खांबांवर त्रैमासिक शिल्प दिसतात. अनेक सुंदर असे नक्षीकाम, कोरीव नक्षीकाम आपल्याला येथील खांबांवर दिसते. या मंदिराच्या आतील भागातील फक्त गर्भगृह हेच आत्ता शिल्लक असलेले आपल्याला दिसते. मंदिराच्या उत्तरेकडील भागामध्ये आत्ताच्या काळातील केदारेश्वर मंदिर आहे. केदारेश्वर मंदिराच्या बाहेरील भागामध्ये अनेक शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत रेखीव अशी कमान व त्याच्यामध्ये सुंदर अशी शिल्प दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दिसणारा अंतराळाचा भाग, यामध्ये मुख्य मंदिर हे 4 खांबांवर स्थित असल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर अंतराळातील भागामध्येही आपल्याला सुरुवातीलाच 2 खांब दिसतात. येथूनच मंदिरातील मुख्य शिवलिंगाचे दर्शन आपल्याला होते. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारील भागांमध्ये त्रैमासिक शिल्पे व सुंदर रेखीव नक्षीकाम आपल्याला दिसून येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील गणेशपट्टीच्या वरील भागामध्ये आपल्याला गंधर्व हार घेऊन आकाशातून उभे असलेले असे एक विलक्षणीय आणि इथेच असणारे असे हे शिल्प आपल्याला बघायला मिळते. शेजारीलच खांबांवर जैन तीर्थंकरांचे एक आपल्याला कोरीव शिल्प दिसते. शेजारील देवकोष्ठामध्ये महेश्वराची एक मूर्ती जी रथावर बसली आहे, ज्याला चाकं आहेत, अशी एक विलक्षणीय मूर्ती आपल्याला या मंदिरात दिसून येते. मंदिराच्या कळसातील आतील असलेल्या भागातील कमळासारखे असणारे अत्यंत सुंदर व रेखीव असे एक दृश्य आपल्याला इथून दिसते. तसेच खांबांवर कोरलेले नाग हे आपल्याला त्या काळातील यादव काळातील आठवण करून देतात. मंदिराच्या बाहेरील परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विरगळी आपल्याला दिसतात. ह्या विरगळीतीलच एक अत्यंत सुंदर विरगळ म्हणजे या विरगळीवर त्या काळातील युद्धातील उल्हाट यंत्र कोरलेले आपल्याला दिसून येते. अनेक सुंदर विरगळी, ह्याच्यामध्ये सतीगळी सुद्धा आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या वरील भागाच्या खालील भागातही अजून एखादं मंदिर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समोरील शिवलिंग हे पंचमहाभूतांना प्रेरित करते. धन्यवाद.